जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 11 भाग 7। आत्म्याची ओळख। आत्मतत्वं व्यवस्थित्या स्वं व्यवस्थापयन् स्वयं अलंघ्य शासनं जैनं अनेकांतो व्यवस्थितः। आत्म्याचे लक्षण ज्ञान आहे। प्रत्येक जीवाला आपला आत्मा स्वसंवेदन ज्ञानाने प्रसिद्ध आहे। प्रत्येक जीवाचे ज्ञान स्वसंवेदन प्रसिद्ध आहे। या प्रसिद्ध स्वसंवेदन ज्ञानावरून अनंत धर्मसमुदायात्मक आत्मा अनुभव प्रसिद्ध होतो। आपल्या ज्ञानमात्र स्वभावाकडे अचलित अखंड दृष्टी ठेवून अनुभव घेतला तर क्रमप्रवृत्त व अक्रम अर्थात युगपत प्रवृत्त आत्म्यामधील सर्व द्रव्य गुण पर्याय अनंत शक्ती समूह व त्यांचे सर्व पर्याय एक अखंड आत्मद्रव्य रूपाने दृष्टोत्पत्तीस येतात। तीच निर्विकल्प आत्मानुभूती होय। हे निर्विकल्प आत्मसंवेदनच केवळ ज्ञानाच्या उत्पत्तीचे मूल बीज आहे। आचार्य देवांनी आपल्या आत्मसंवेदनाने आपल्या अनंत आत्मशक्तीचे वैभव स्वतः जाणले व तेच मुमुक्षु भव्य लोकांना सांगितले। त्याचे विवरण या आत्मविकास विभागात करण्याचा विचार आहे। प्रश्न: आत्म्यामध्ये क्रम अक्रम प्रवृत्त अनंत गुण पर्याय समुदाय असताना आत्म्याचा स्वभाव केवळ ज्ञान मात्र का म्हटला जातो? उत्तर: परस्पर अत्यंत व्यतिरिक्त अर्थात भिन्न अशा अनंत धर्मसमुदाय परिणत एक अखंड आत्म्याची ज्ञप्ती निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञानामध्ये अनुभूती होते। म्हणून आत्मा एक ज्ञानमात्र स्वभावाने अनुभूत होत असला तरी त्या आत्मतत्वामध्ये अनंत शक्ती स्वयमेव आपापले परिणमन कार्य करीत आहेत। 1. जीवत्व शक्ती। ही जीवत्व शक्ती जीवाला सदैव जिवंत ठेवते, कधीही मरू देत नाही। या जीवत्व शक्तीनेच आत्मा अमर म्हटला जातो। संसार अवस्थेत यद्यपि 5 इंद्रिय, 3 बल, आयु, प्राण व श्वासोच्छ्वास हे बाह्य दशप्राण जोपर्यंत असतात तोपर्यंतच जीव जिवंत असतो व या दशप्राणांच्या अभावी हा जीव मेला असे म्हटले जाते। तथापि हे बाह्य दशप्राण देखील जीवाला जीवाच्या जीवत्व शक्तीच्या आधारावरच जिवंत ठेवू शकतात। जेव्हा शरीरातून ही जीवत्व शक्ती निघून जाते तेव्हा हे दशप्राण शरीराला जिवंत ठेवण्याचे कार्य करू शकत नाही। व्यवहार नयाने हा जीव आयु प्राणावर जगतो असे म्हटले जाते, परंतु निश्चय नयाने जीव आपल्या जीवत्व शक्तीवरच सदा जिवंत राहतो। ही जीवत्व शक्ती जीवाला कधीही मरू देत नाही, सदैव अमर ठेवते। 2. चितिशक्ती अर्थात चेतना शक्ती। ही चेतन शक्ती जीवाला सदैव चेतनरूप जीवरूप ठेवते, कधीही चेतनरूप जडरूप होऊ देत नाही। यद्यपि हा जीव अचेतन पदार्थाविषयी एकत्व बुद्धी ठेवतो, त्यांचा कर्ता भोक्ता ज्ञाता होऊ इच्छितो, तथापि ही चेतन शक्ती जीवाला कधीही चेतनरूप होऊ देत नाही, सदैव चेतनरूपच ठेवते। 3. दृश्य शक्ती अर्थात दर्शन शक्ती। दर्शन म्हणजे सामान्य अवलोकन अथवा स्वप्रतिभास। कोणत्याही पदार्थांचे ज्ञान होताना प्रथम दर्शन होते। प्रथम अहम जानामी रूप स्वचा प्रतिभास होतो, नंतर पदार्थांचा प्रतिभास होतो। प्रथम दर्शन झाल्याशिवाय स्वचा प्रतिभास झाल्याशिवाय पदार्थाचा प्रतिभास पदार्थाचे ज्ञान होत नाही। ज्याप्रमाणे दर्पणात प्रतिबिंब पाहावयाचे असल्यास प्रथम आपणास दर्पण दिसतो, नंतर त्यातील प्रतिबिंब दिसते। प्रथम दर्पण पाहिल्याशिवाय दर्पणातील प्रतिबिंब दिसू शकत नाही।
4. ज्ञानशक्ती. स्वप्रतिभासपूर्वक पदार्थाचा प्रतिभास होणे हे ज्ञानशक्तीचे कार्य होय. जेथे स्व व पराचे भेदविज्ञान होते किंवा हेय उपादेय पदार्थांचे विज्ञान होते तेच खरे ज्ञान म्हटले जाते. ज्याप्रमाणे दीपक प्रकाश्य पदार्थाला प्रकाशतो तथापि तो प्रकाश्य पदार्थरूप होत नाही, दीपक दीपकरूपच राहतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्ञेय पदार्थाला जाणते तथापि ज्ञान ज्ञेय पदार्थरूप होत नाही, ज्ञान ज्ञानरूपच राहते. हे ज्ञानशक्तीचे कार्य होय. 5. सुखशक्ती. आकुलतेला दुःख म्हणतात, आकुलतेच्या अभावाला सुख म्हणतात. अज्ञानामुळे आकुलता उत्पन्न होते, ज्ञानामुळे आकुलतेचा अभाव होतो, म्हणून ज्ञानाचे फल सुख आहे. ज्या ज्ञानामुळे निराकुलता, संतोष, समाधान, तृप्ती उत्पन्न होते तेच ज्ञान खरे ज्ञान म्हटले जाते. जेथे ज्ञान तेथेच खरे सुख. 6. वीर्यशक्ती. वीर्य म्हणजे सामर्थ्य. जीवाचा स्वभाव जाणणे हा आहे. जाणण्याकडे आपल्या वीर्यशक्तीचा उपयोग करणे, जाणण्यासाठी पुरुषार्थ करणे, आत्म्यात अर्थात ज्ञान स्वभावात लीन होण्याचा पुरुषार्थ करणे हाच खरा पुरुषार्थ होय. जो ज्ञानात लीन राहण्याचा पुरुषार्थ न करता काहीतरी क्रिया करण्याकडे आपल्या वीर्यशक्तीचा पुरुषार्थ लावण्याचा प्रयत्न करू इच्छितो तो पुरुषार्थी बलवान, सामर्थ्यवान नसून पुरुषार्थहीन, निर्बल, नपुंसक, षंढ म्हटला जातो. इंद्रियांच्या द्वारे विषयाकडे प्रवृत्त करण्याकडे आपल्या वीर्यशक्तीचा उपयोग लावणे हे वीराचे, पुरुषार्थी पुरुषाचे कार्य नसून ते पुरुषार्थहीन निर्बलाचे कार्य होय. आपली सर्व उपयोग शक्ती आपल्या आत्मस्वभावाकडे लावणारा वीर, योगी, अनंत वीर्यवान, अनंत शक्तिशाली म्हटला जातो. आत्म्याची अनंत वीर्य शक्तीच आत्म्याला आत्म्यात स्थिर करू शकते. रागद्वेष रूप विभाव परिणमन कार्य हे जीवनाच्या निर्बलतेचे सूचक आहे. ज्ञान स्वभाव रूप परिणमन हे जीवाच्या अनंत वीर्य शक्तीचे कार्य आहे. 7. प्रभुत्व शक्ती. जो स्वतंत्रपणे आपले परिणमन कार्य करण्यास प्रभू समर्थ असतो, स्वाधीन असतो, पराधीन परतंत्र नसतो तो प्रभू म्हटला जातो. प्रत्येक आत्मा एवढेच नव्हे, प्रत्येक पदार्थ आपले परिणमन कार्य करण्यास सर्वथा प्रभू स्वाधीन समर्थ आहे, पराधीन परतंत्र नाही. हे त्याच्या प्रभुत्व शक्तीचे सूचक आहे. एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यावर काहीतरी प्रभाव पडतो असे म्हणणे हा प्रभुत्व शक्तीचा अपलाप आहे. 8. विभुत्व शक्ती. प्रत्येक द्रव्य आपल्या द्रव्यगुण पर्यायामध्ये व्यापक एकरूप आहे. आपली स्वद्रव्य क्षेत्र काल भाव मर्यादा उल्लंघन करून परद्रव्य क्षेत्र काल भावामध्ये प्रवेश करू शकत नाही. एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी अत्यंत अभाव असल्यामुळे कोणताही संबंध नाही, व्यापक भाव नाही. एका द्रव्याचे दुसऱ्या द्रव्यावर नियंत्रण नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या परिणमन कार्यात किंचित मात्रही ढवळाढवळ करू शकत नाही. 9. सर्वदर्शित्व शक्ती. सर्व पदार्थाकडे उपयोग दिल्याने सर्व पदार्थांचे दर्शन होत नाही. सर्व पदार्थांचा दृष्टा होण्यासाठी आपल्या आत्मस्वभावाचे दर्शन घेणे आवश्यक आहे. आत्मस्वभाव दर्शनामध्ये सर्व पदार्थांचे दर्शन सहजगत्या घडते. निश्चयाने आत्मदृष्टाच व्यवहारनयाने सर्वदृष्टा म्हटला जातो. 10. सर्वज्ञत्व शक्ती. सर्व पदार्थाकडे उपयोग लावणारा सर्वज्ञ बनू शकत नाही. आत्मस्वभावाकडे उपयोग लावणारा निश्चयाने आत्मज्ञच व्यवहारनयाने सर्वज्ञ म्हटला जातो. आत्मज्ञानामध्ये
सर्व पदार्थांचे ज्ञान सहजगत्या घडते. 11. स्वच्छत्व शक्ती. ज्ञानाचे एवढे सामर्थ्य आहे की ज्ञानाच्या स्वच्छ स्वभावात लोक अलोकातील सर्व ज्ञेय पदार्थांचे प्रतिबिंब युगपत आपोआप पडते. ज्याप्रमाणे आपणास आपले सुख पाहावयाचे असेल तर मुखाकडे पाहावे लागत नाही. आरशात पाहिले की मुखाचे प्रतिबिंब आपोआप दिसते. 12. प्रकाश शक्ती. ज्याप्रमाणे दीपक स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशमान असतो, त्याच्या स्वयंप्रकाशात प्रकाश्य पदार्थ आपोआप प्रकाशमान होतात, त्याप्रमाणे जीवाची ज्ञानज्योती स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशमान असते. जीवाच्या स्वसंवेदन ज्ञान प्रकाशात संपूर्ण ज्ञेय पदार्थ स्वयंप्रकाशमान होतात. 13. असंकुचित विकास शक्ती. जीवाच्या ज्ञान प्रकाशाचा विकास विस्तार अमर्याद अनंत स्वरूप आहे. लोक अलोका एवढा मर्यादित संकुचित नसून असे जर अनंत लोक अलोक असले तरी त्या सर्व अनंत लोक अलोकांना व्याप्त करण्याचे सामर्थ्य जीवाच्या असंकुचित विकासशक्तीमध्ये आहे. 14. अकार्य कारणत्व शक्ती. प्रत्येक द्रव्य आपले स्वकार्य करण्यास पूर्ण समर्थ आहे. दुसऱ्या द्रव्याचे परकार्य किंचित मात्र देखील करू शकत नाही. 15. परिणम्य परिणामकत्व शक्ती. जेव्हा ज्ञेय पदार्थ आपला ज्ञेयाकार ज्ञानाला स्वयं समर्पण करतो तेव्हा ज्ञान ज्ञेयाकार रूपाने परिणमन करून ज्ञेय पदार्थाला ग्रहण करते. जेव्हा ज्ञान पदार्थ आपला ज्ञानाकार ज्ञेय पदार्थप्रत समर्पण करतो, जेव्हा ज्ञेय पदार्थ ज्ञानाकाराने व्याप्त होतो तेव्हा तो ज्ञेय पदार्थाचा ग्राहक बनतो. ज्ञान ज्ञेयाकार रूप परिणत झाल्याशिवाय ज्ञेय पदार्थ ग्राह्य होत नाही व ज्ञेय पदार्थ ज्ञानाकाराने व्याप्त झाल्याशिवाय ज्ञान ज्ञेय पदार्थाचा ग्राहक होऊ शकत नाही. ज्ञानाचे ज्ञेयाकारक रूपाने परिणमन हेच ज्ञेयाचे ग्रहण होय. ज्ञेय पदार्थांचे ज्ञानाकाराकडून व्याप्त होणे हेच ज्ञानाचे ग्राहकत्व होय. येथे ग्राह्य ग्राहक भावालाच परिणम्य परिणाम भाव म्हटले आहे. ज्ञान ज्ञेयाकार रूप परिणमते तेव्हा ज्ञेय पदार्थ ग्राह्य होतो. ज्ञेय पदार्थ ज्ञानाकाराने व्याप्त होतो तेव्हा ज्ञान पदार्थ ज्ञेय पदार्थाचा ग्राहक बनतो.